तर नमस्कार मंडळी, युद्ध चाललं आहे इराक, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये आणि त्याचे पडसाद उमटत आहेत आपल्या महाराष्ट्रावरती. पाहू शकता, हा आहे तळोजा मधला पेट्रोल पंप. त्याच्यावरती पाहू शकता किती जास्त गर्दी आहे. तर अफवा उठली आहे की पेट्रोल शॉर्टेज आहे, इंधन शॉर्टेज आहे सगळीकडेच, ऑल ओव्हर इंडिया. तर हे पाहू शकता, हा आहे तळोजाचा पेट्रोल पंप. त्याच्यावरती गर्दी बघा मंडळी, लाईनच लाईन. 4 व्हीलर, 2 व्हीलर, डिझेल पेट्रोलसाठी फुल ऑन गर्दी पेट्रोल पंपावरती. तर मी पण सहजच बाईकमध्ये पेट्रोल भरायला गेलो होतो, कारण माझ्या बाईकमध्ये पेट्रोल रिझर्ववरती होतं. तर मी जवळच आमचा जो पेट्रोल पंप आहे तळोजा, तिथे पेट्रोल भरण्यासाठी गेलो होतो. पाहतो तर काय एवढी मोठी गर्दी, अरे रे रे, जबरदस्त गर्दी. आणि त्यात प्रकार दुसरा वेगळा बघायला भेटला. मी समोरच बघितलं की म्हणजे काय काय गाड्यांमध्ये टाक्या फुल करून देत होते आणि काय काय गाड्यांमध्ये 1000चं पेट्रोल टाकत होते, जसं आहे क्वांटिटी तसं. आणि नंतर अचानक त्यांनी नियम चालू केला, फक्त 200 रुपयाचं पेट्रोल. नंतर यांनी अचानक नियम चालू केला, प्रत्येक बाईकमध्ये फक्त 200 रुपयाचं पेट्रोल भरणार. 200 रुपयाच्या पेट्रोलमध्ये काय होणार मंडळी, तुम्हीच सांगा. माझ्याकडे आहे क्लासिक 350. तर मंडळी 200 रुपयाच्या पेट्रोलमध्ये मग आपली काय गाडी जाणार नाही, 20 लिटर पेट्रोल शकतो. आता हा शुक्रवारची बोलतो पेट्रोल पंपाला, हा पोरगा तर रेडी नव्हता. तर बघूया आता काय करतात ते. एवढी सगळी भेटून येते लाईन, आपली गाडीची इथे. बघूया आता शुक्रवार दिवशी बोलतो. शुक्रवार दिवशी बोलून सांगेल. मॅनेजर त्यांना माहिती नाही जिओ पंपावरती जवळचा. आता शुक्रवार दिवशी बोलून सांगतो काय आहे ते. आपण वेट करतो पंपावरची. गर्दी पाहतो, खूप सारी गर्दी. 2 लिटर पेट्रोल म्हणजे आपल्या बरोबर 2 लिटर पेट्रोल मध्ये मला काय वाटत की, तुम्हाला तर माहितीच आहे वेट किती कमी असते. तर आपली गाडी अशी आहे एकदम खतरनाक. तर मंडळी पाहू शकता, त्याच पेट्रोल पंपावरती 4 व्हीलरमध्ये फक्त 1000 रुपयाचं पेट्रोल भरत होते. हा काय प्रकार चालू आहे, हा काय लवकर मला तर काही समजतच नव्हता नेमकं काय प्रकार चालू आहे ते. तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा की व्हिडिओमध्ये काय होतं आहे. पूर्ण व्हिडिओ पहा मंडळी. सर्किलर आया होगा ना भाई, ये लगाया क्या, बैनर लगाया क्या? सर्किलर आया होगा। देखो आज से निकला है तो बैनर लगाएंगे, बैनर से निकला है। देखो हम गाँव पे हमको बताया उन्होंने, हमने सुबह में 4 व्हीलर में फुल करके गया और तुमको 200 टका गाड़ी किधर तक जाएगी वो मुझे नहीं पता। हमको तो बोला हम उतना कर रहे, तो तुमको नहीं पता एक्सेशन लगाना होगा नहीं। आराम से बात कर, हमको जितना बोला हम उतना कर रहे, ये बोल रहे ना। दिखेगा किधर वो बता, दिखने के बाद हम 200 डाल रहे। दिखेगा किधर वो बता, चूतिया करेंगे सब लोग, मुझे नहीं पता चूतिया करेंगे सब लोग, लंबी लाइन नहीं हो पाएगा। अरे 500 ऊपर वाले से नहीं है, ऊपर वाले अरे करती कर रहा है तुम लोग, लगाओ बंदे करके तुम वापस लगाओ ना। तुम तो गाड़ी कर रहे हो ना, फिर वापस क्यों वापस कुछ लगाने पहले आधा घंटा करके देना पहले ही इधर वो इधर पे जाएंगे। अरे बोला दिन में काम धंधा करके दो तो ही मिलेगा, इसे बंद करना। फिर तुमको मत आओ, तुमको नहीं आना मत आओ। फिर तुमको बैरिकेड लगा उधर लिख के लगाओ, जाके जाएगा डलाएगा, लिख के नोटिस लगाओ। गेले का यो सांग 200 फुल करा फुल केला मी बघायला नाही, तू बघितलंस तू होतोस की नाही, तू बघायला होतोस की नाही. आता 200 आणला होता तो माहिती पडायला, त्याच्यामध्ये काय नाही बोललं 200 रुपयाचा. आता मला अजून टाकलेलं नाही, माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं नाही, अजून टाकायचं बाकी आहे.
कारण कसं माहिती का 200 पेट्रोल मध्ये गाडी कडे जाणार नाही, 200 मध्ये काय होणार आहे गाडी. कंपनी आम्हाला बोलते आम्ही लोक आम्ही कसा वागायचा माहिती का आम्ही काय आता मला आमच्या मुलांना वही हम कर रहे विचारून थोडंसं मला 300 मध्ये होते आमचे 300 झाले होते मोठ्या साड्या आहेत परत नाही आता तुम्ही 200 टाकताय परत तुम्हाला लाईन लावून येणार परत 200 टाकशील अरे सर्वांना इश्यू थेट पाचशेचा सर्वांनी व्याज सोडतो मी बोलतोय मला फक्त 5 मिनिटं द्या पाचशे फक्त बाकी काय नाही 500 तरी ठीक आहे ना एवढी लाईन वाजवून 500 तरी कंपनी मध्ये आम्ही काय करणार वगैरे असायला पाहिजे ना मग नोटीस पाहिजे ना लिहिलं असलं इथे आले तर लिहिलं पाहिजे ना की नाही टाकले तुम्ही लोकांनी कालपासून स्टॉक नव्हता 10 वाजता स्टॉक आले आता तुम्ही नाही झालं नाही 200 करून गाडी फुल करून जायची अलायन्स बनवा अलायन्स एकमेकांना मदत करा तर मंडळी फायनली झालं तर काय सगळ्या बाईकमध्ये पेट्रोल भरलं पण ते अशा हिशोबाने भरलं
की पहिल्यांदा 200 रुपयाचं भरलं, नंतर दुसऱ्या बाईकमध्ये 200, नंतर तिसऱ्या बाईकमध्ये 200, परत फिरून पहिल्या बाईकमध्ये 200, परत 200, परत 200, असं करून पेट्रोल भरणं मंडळी. हे काय चाललं आहे समजत नाही आहे. थोडं पेट्रोल पंप धारकांनी पण थोडा विचार केला पाहिजे आमच्यासारख्या लोकांचा. बस एवढंच बोलायचं आहे. तुम्हाला मंडळी ही गोष्ट कितपत योग्य वाटते ते कमेंट करून नक्की कळवा मंडळी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, राहुल चिती ब्लॉग्स. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या. भेटूया परत. बाय बाय.